ठीक आहे. लास्ट लेक्चरला काय केलं आपण? ऍब्स्ट्रॅक्शन. बाकीचे कुठे आले नाही आज? त्या कोण? शेळके, मोरे मॅडम लास्ट लेक्चरला कुठे होत्या? तुम्ही नाव कुठे गेल्या होत्या? मला तर सांगितलं तुम्ही बाहेर गेल्या होत्या. तुम्ही होते का? तुम्हाला काय झालं रे परत दोघांना? ठीक आहे, चलो. सो फ्रॉम टुडे विल स्टार्ट विथ डेटा प्री प्रोसेसिंग. त्याच्यामध्ये फर्स्ट थिंग इज EDA, which stands for एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस. ठीक आहे. तसं मी पहिल्या लेक्चर्स पासून तुम्हाला सांगत होतो की डेटा अनालिटिक्स इज अ पार्ट ऑफ युअर डेटा सायन्स. लाईक पूर्ण डेटा सायन्स मध्ये या गोष्टी येतात. डेटा अनालिटिक्स, ठीक आहे. डेटा अनालिटिक्स सर्व, ठीक आहे, एक्सक्लुडिंग पॉवर BI अँड एक्सेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये अजून लाईक इन डेटा अनालिसिस EDA मध्ये व्हेरी पर्टिक्युलरली EDA जे तुम्ही करता ते सगळं परफॉर्म करता पायथन वरती. ठीक है, ठीक है, नीट समझून गया. डेटा प्री प्रोसेसिंग जिसका पार्ट है EDA. ठीक है. EDA में बहुत सी चीजें आती है जिसमें से हम सबसे पहले हम पढ़ने वाले हैं NumPy. अब मुझे बोलो कि डेटा साइंस में EDA क्यों लगता है? व्हाई डेटा प्री प्रोसेसिंग इज इम्पोर्टेंट? ठीक है. और कुछ? डेटा फॉर्मेटिंग और डेटा विजुअलाइजेशन. लेकिन डेटा प्री प्रोसेसिंग से डेटा सायन्स के पाइपलाइन को क्या फरक पडता है? म्हणजे काय फरक पडतो त्याला? सर आपण रॉ डेटा जो असतो तो प्रॉपर प्रोसेस केल्यानंतर आपल्याला पुढे त्या डेटावरती ऍक्शन करायला हेल्पफुल होईल. त्यासाठी डेटा प्रोसेसिंग रिक्वायर्ड आहे. काय वाटतं? Using raw data can impact on accuracy of the model. So we need to करेक्ट process the data. ठीक आहे. जर तुमचा काय शुभम शुभम ना इकडे सर जरा दिसत नाही मला ते. ठीक आहे. जर डेटाच ॲक्युरेट नाही, प्री प्रोसेसिंग का करतो आपण? डेटाला एक ॲक्युरेट स्टँडर्ड लाईक एक डेटाची ॲक्युरेसी वाढवण्यासाठी, लाईक त्याच्यात नल व्हॅल्यूज आहे का, ठीक आहे, त्याच्यात काय पॅटर्न्स निघत आहेत, ठीक आहे, त्याच्यातनं आपल्या डेटामधनं काय समजतं आहे, ठीक आहे. जसं ओमकारने सांगितलं, टू evoke or to let's say improve the data quality so that जे आपण AI मॉडेल बनवणार त्याची ॲक्युरेसी
चांगली येईल किंवा तो प्रेडिक्शन्स चांगले देईल. ठीक आहे. तेच जर आपला डेटा अनक्लीन असला, जर प्री प्रोसेसिंगच नीट झाली नाही, तर पुढे त्या एआय मॉडेलला काय कळेल? काहीच समजणार नाही की नक्की काय करायचंय, कसं करायचंय. जर आपण त्याला व्यवस्थितपणे सगळं मांडून दिलं तर त्याला कळेल ओके हे एवढ्या मेजर्समध्ये आहे. बाकी फीचर इंजिनिअरिंग मध्ये पण बरेचसे कन्सेप्ट बघणार. बट हियर इन हमको क्या चाहिए कि जो भी प्रेडिक्शंस देने वाले, जो भी एआई मॉडल काम करेगा. अब मुझे बोला, आप जब भी एक गाड़ी बनाते हो, यू लाइक गाड़ी नहीं, लेट्स से ऐसा कुछ बना रहे हो आप हाँ, तो आप देखते हो ना कि खाना बनाते वक्त कि क्या 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 देखते हो? इंग्रेडिएंट्स तो होते ही है, उसमें क्या देखते हो? डेटा साइंस पे डेटा ही नहीं है, ऐसा थोड़ी ना चलेगा. डेटा तो है लेकिन उसमें और आप इंग्रेडिएंट्स में क्या देखते हो? क्लीन है क्या नहीं, स्वच्छा है क्या नहीं. करेक्ट. और क्या? हाँ, वो तो हम फीचर इंजीनियरिंग में करेंगे. नमक बिमक सब मसाले. पहला स्टेप बोलो आप, उसको अच्छे से क्लीन करोगे. अजून काय, कुठे काय डाग लागलाय का? करेक्ट. जास्त पिकलंय का एखादी गोष्ट, है ना? अरे ये सब चीजें देख. हाँ, काय काय मोठ्याने बोला. करेक्ट. आता या अॅनालॉगीला रिलेट करा डेटा सोबत. जास्त पिकलंय का, किंवा जे वेस्ट आहे ते म्हणजे काय, रिमूव्हिंग अननेसेसरी थिंग्स, ज्याचं खाणं बनवताना काही गरज नाही, ज्याचं आपलं एआय मॉडेल बनवताना काही गरज नाही, जसं रिमूव्हिंग अननेसेसरी कॉलम्स, जे आपल्या मॉडेलला काही इम्पॅक्टच देणार नाहीये. करेक्ट. क्लिनिंग म्हणजेच काय, जिथे नल व्हॅल्यूज आहे त्याला क्लीन करणं. हा, करेक्ट. समजलं का अॅनालॉगीने का प्री प्रोसेसिंग म्हणून फूड इज अंडर प्री प्रोसेसिंग. येतं ना प्रिपेरिंग, पण येतं प्रिपेरिंग, येतं ना झोमॅटोने ऑर्डर केल्यावर फूड इज अंडर प्रिपेअर, लाईक युअर फूड इज बिंग प्रिपेअर्ड येतं. ठीक आहे. नंतर फूड इज प्रिपेअर्ड वेटिंग फॉर द डिलिव्हरी पर्सन, असो. ठीक आहे. पण या खाण्याच्या एक्झाम्पलने थोडक्यात तुम्हाला कळालं असेल प्री प्रोसेसिंग मला नक्की काय म्हणायचंय. ठीक आहे. सो ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिली गोष्ट जी बघणार आहे, जर एखादी आपल्याला पदार्थ, चला जर तुम्ही क्लीनच केला नाही, ठीक आहे, सगळं डर्ट वगैरे तसंच लागलंय, किंवा तो जास्त विकलेला होता सपोज एखादी, किंवा कमीच आहे एकदम, म्हणतो ना आपण कधी कधी नाही का, शेवगा खाल्ल्यात का कधी? नाही का, एकदम कडक असतात असं, प्रॉपर पिकलेलं नसेल तर खूप कडक जातं खायला, पण तसंच टाकलं तर काय होईल? असंच जर आपण क्लीन नाहीये फूड वगैरे तर काय होईल? जेवण कसं बनेल? खराब बनेल, फॉर शुअर. ठीक आहे. आपण कधी पण गेलो ना रेस्टॉरंट मध्ये, तर आपण म्हणतोय पनीर खराब आहे. करेक्ट. म्हणजे त्या माणसानेच खराब टाकलंय. ते जर त्याने चांगलं पनीर टाकलं असतं तर आपल्याला टेस्ट चांगली आली असती. सिम्पल. लगेच पनीर ऐकल्यावर कसं सर्व हे झाले. ठीक आहे. तसंच जर इथे if our data is not correct, if our data is not accurate, if our data is not well pre-processed, our AI model will give complete wrong predictions, or else we can say it will give predictions, but it won't be correct to that extent which it should give corrections. ठीक आहे. कळलं. त्यासाठी आपण आता पुढचे काही वीक्स आपण पुढचे काही दिवस आपण डेटा प्री प्रोसेसिंग शिकणार, ज्याच्यामध्ये आपण कुठला एआय मॉडेल बनवताना पाईपलाईन लक्षात आहे का, मी पहिले एक्सप्लेन केलेली. व्हॉट इज द पाईपलाईन? पहिली डेटा, त्याच्यानंतर प्री प्रोसेसिंग, त्याच्यानंतर विसरला, त्याच्यानंतर डेटा मॉडेलिंग, मॉडेल बिल्डिंग, त्यानंतर मॉडेल इव्हॅल्युएशन असेल, मग मॉडेल ट्युनिंग असेल, मग डिप्लॉयमेंट असेल. आपण पण असं शिकणार. तर आपण आता कुठे, पहिल्या 2 स्टेजेसवरती, डेटा कलेक्शन अँड प्री प्रोसेसिंग. तर याला आपले काही दिवस जाणार पुढचे. त्याच्यामध्ये आपण कुठला पण एआय मॉडेल बनवण्याआधी डेटा तुम्हाला किती क्लिअर लागतो हे आपण शिकून घेऊया. ठीक आहे. डेटा प्री प्रोसेसिंग झाल्यानंतर जी लोकांना जॉब करायचा आहे, त्यांचं एसक्यूएल चांगलं असेल तर दे कॅन अप्लाय फॉर डेटा अनालिटिक्स पोझिशन, दे कॅन अप्लाय फॉर पायथन डेव्हलपर, बट ॲज अ डेटा अनालिस्ट, नॉट ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर. ठीक आहे. म्हणजे जिकडनं पण भेटेल.
असो, चलो। तो मैंने क्या बोला, सबसे पहले हम करेंगे डेटा प्री प्रोसेसिंग में हमने क्या ईडीए। ईडीए स्टैंड्स फॉर एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिस, जिसमें हम हमारे पूरे डेटा को एक्सप्लोर करेंगे, उसको क्लीन करेंगे, उसके ऊपर से हम क्या पैटर्न्स और एनालिसिस निकाल सकते हैं वो सब चीज़ें हम चेक करेंगे। करेक्ट। सबसे पहले क्या डेटा विजुअल, उसमें क्या क्या आता है, डेटा विजुअलाइजेशन, डेटा क्लीनिंग, डेटा अंडरस्टैंडिंग, डेटा फॉर्मेटिंग। लिख लो ईडीए में। झालं काय काय येतं, डेटा अंडरस्टँडिंग, डेटा विज्युअलायझेशन, डेटा अंडरस्टँडिंग, डेटा फॉर्मेटिंग, ये उसको विच इज नथिंग बट योर कंप्लीट डेटा एनालिसिस, यही है ना, पैटर्न अंडरस्टैंडिंग, ठीक है, डेटा अंडरस्टैंडिंग, ठीक है, ये कंप्लीटली आपका क्या होता है, ये डेटा एनालिसिस। ओके, गॉट इट, गुड। चलो, इसमें अभी आपको क्या क्या लगता है, इसके लिए आपको टूल्स कौन से लगते हैं, इसके लिए आपको लगता है नमपाई, इसके लिए आपको लगता है पांडास, सीबॉल और मैटप्लॉटलिब। छोड़ो द्या। Sorry, your screen is not visible. I am not sharing anything yet. Once I'll share, I'll let you know. और कल आपका ऑनलाइन रहेगा। I don't want to continue क्योंकि 2 दिन तो हमें लगेंगे पहला ईडीए का पहला चैप्टर लेने के लिए, तो आई होप यू गाइस डोंट माइंड। माइंड करो या ना करो, मैं Yes, तो sir. लेने वाला हूँ, ठीक है। और मंडे से जो भी ऑफलाइन है अपने दोस्तों को बोल के रखो कि आओ, नहीं तो मैं अगले बार बैठने नहीं दूंगा। जेन्युइन रीजन है तो एब्सेंट रहो, इसको छोड़ो, अभी क्या बोलूं। क्या क्या लगता है आपको, नमपाई, पांडास, सीबॉल, मैटप्लॉटलिब, ये क्या है, पाइथन के लाइब्रेरीज है। आप में से कितने लोगों ने ये लाइब्रेरीज को कभी छुआ ही नहीं, मतलब पता ही नहीं है लाइब्रेरीज क्या है, 1 2 3 4 पाइथन येतं, ठीक है ना, मग मैं हूं ना। अजून नाशिककर दोघांना नाही येतं, त्यांना येतं, तुम्हाला काय येत नाही, काय तेजस, हा? याला फुल स्क्रीन करा, चल। तर सगळ्यात पहिले नमपाय शिकून घेऊ आपण। नमपाय इज अ लायब्ररी, त्याचा फुल फॉर्म आहे न्यूमरिकल पायथन। काय माहित होतं किती लोकांना नमपाय फुल फॉर्म नसेल माहित, ठीक आहे, असो, चलो। तो नमपाय व्हेरी स्पेसिफिकली व्हॉट नमपाय इज, नमपाय ही एक एक्सटेंडेड वर्जन आहे पायथनचा, जो व्हेरी पर्टिक्युलरली इट वर्क्स ऑन न्यूमरिकल्स ऑफ द पायथन, म्हणजे जे पण न्यूमरिकल कॅल्क्युलेशन्स आहेत, अर्थमॅटिक कॅल्क्युलेशन्स आहेत, ते नमपाय लायब्ररीवरती खूप चांगल्या पद्धतीने होतात, ठीक आहे। पायथनचाच एक विभाग समजा त्याला, जसं पायथनला एक फॉर अ टायमिंग पूर्ण एक लायब्ररी आहे तुमच्या कॉलेजची, ज्याचं नाव पायथन आहे। त्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या लायब्ररीमध्ये तुम्हाला जर मॅथ सेक्शनला जायचं असेल तर तुम्ही काय शोधता, तर तुम्हाला सपोज तुम्हाला गणिताचे काही डाऊट सॉल्व्ह करायचे, तुम्ही कुठे जाल, मॅथ सेक्शन मध्ये,
सेम इज विथ पाइथन। अभी उस लाइब्रेरी को नाम दो पाइथन, उसमें जब आपको न्यूमेरिकल काम करना है तब आप किस लाइब्रेरी में जाओगे, लायब्ररी के किस सेक्शन में जाओगे, नमपाय में, ठीक आहे, समजलं। किंवा याला असं एक एक्झाम्पल मी डेटा अनालिटिक्स मध्ये देतो की ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरला मागे आपण लावतो, शेती गेली कोणी ट्रॉली लावतो, बरोबर। तर जसं जसं आपल्याला काम असतं तसं तसं आपण ती ट्रॉली बदलवतो, करेक्ट। जर आपल्याला एक इथून एक सामान तिकडे न्यायचं असेल तर सिंपल ती एक रेग्युलर ट्रॉली लावतो। जर मला पाणी न्यायचं असेल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तर मी काय करेल, ते टँकर लावतो। जर नांगरायचं असेल तर ते जे काय पण म्हणतो त्याला ते लावतो। तसंच आता हे ट्रॅक्टर म्हणजे आपलं पायथन, आणि आपण आता त्याला वेगळ्या वेगळ्या लायब्ररीज लावत राहणार, ठीक आहे, क्लिअर एज दॅट। चलो, तर सगळ्यात पहिले आपण कुठल्या लेवल आपल्याला काय करायचं आहे, डेटावरती आपल्याला काही ना काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, करेक्ट। त्यासाठी आपण कुठली लायब्ररी, नमपाय, ठीक आहे, नमपाय। आता नमपाय हा एक बघायला गेलं तर हा एक पूर्ण ऑब्जेक्ट ओरिएंटेड टर्म्स मध्ये हा एक पूर्ण क्लास बनवलाय, हा पूर्ण एक पॅकेज आहे जो पायथन डेव्हलपर्सने ऑलरेडी बनवून ठेवलाय। आपण त्यातले काही ना काही ऍट्रिब्यूट्स फक्त वापरणार आहेत, काही ना काही ऑब्जेक्ट्सचे कॉल करून वापरणार आहेत, कळलं, ठीक आहे। म्हणजे नमपाय हा एक क्लास ऑलरेडी कोणी ना कोणी बनवून ठेवलाय, आपण फक्त त्याचे काय वापरतोय, ठीक आहे, त्याचे ऑब्जेक्ट जे पण आपण आठवतो आपण त्याचे फंक्शन्स वापरायचो, क्लास नेम मग त्याचं काही मेथड, मग आपण त्याचा मेथड्स इथे वापरणार आहोत, ऍट्रिब्यूट्स नका म्हणू, पुढे एका गोष्टीला तुम्ही कन्फ्युज व्हाल, ठीक आहे। चलो, स्क्रीन दिसते सगळ्यांना, ओके। सी, फास्ट न्यूमेरिकल कॉम्प्युटेशन्स वर्किंग विथ arrays and matrices, matrices काय 11वी-12वी केलंय कधी, नाही केलंय यशने, नाही ना, तुम्हाला, मला नाही झाला बाबा, किती लोकांना कोरोना झाला होता इथं, एक खलाच बाबा ते असो, चला। फास्ट न्यूमेरिकल computations working with arrays and matrices performing mathematical operations efficiently, कळलं नमपाय काय करतं, ठीक आहे। आता वाय नॉट लिस्ट हे नंतर सांगतो। तर नमपायचा स्वतःचा एक डेटा टाइप आहे किंवा आपण त्याला डेटा स्ट्रक्चर म्हणू, ज्याने डीएसए ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये ॲरे, लिंक लिस्ट, ठीक आहे, त्यातलंच आपण ॲरे पकडणार विच इज अ बेसिक डेटा टाइप ऑफ नमपाय। काय नमपायचा वो एक नमपाय का वो एक डेटा टाइप है, समजतंय का, त्यांचं नाव काय, साक्षी, खूप साक्षी साक्षी झालं, असं बाहेर बसा बरं जरा, तुम्हाला स्क्रीन तरी दिसतंय का, आकांक्षा काय नाही आलं, असो, चलो। नमपाय का एक बेसिक डेटा टाइप क्या होता है, एरे, करेक्ट, ओके। चलो, अभी एरे को कैसे लिखते हैं, सबसे पहले तो आप नमपाय को इंस्टॉल कैसे करोगे, नमपाय को पहले ये लाइब्रेरी को हमें इंस्टॉल करना पड़ता है, कैसे, एक्सक्लेमेटरी मार्क पिप इंस्टॉल नमपाय, क्या, अगर आप पाइथन स्क्रिप्ट यूज कर रहे हो मतलब .py तो उसके लिए आप सीधा ऐसा डाल सकते हो, वेरिएंट टू वेरिएंट चेंज, रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाइड म्हणजे ऑलरेडी होतं माझ्याकडे, ठीक आहे, तुमच्याकडे तो इंस्टॉल होऊन जाईल, ठीक है, ओके। नेक्स्ट थिंग, जब आप इंस्टॉल करने के बाद आप क्या लिखोगे, इंपोर्ट numpy
ॲज NP. QSA, कारण की दरवेळेस आपण नंपा एवढं मोठं नाही वापरणार, आपण त्याचं शॉर्ट फॉर्म वापरूयात. ठीक है, चलो. तो सबसे पहले A इज इक्वल्स टू NP, इसको मैं पहले रन करता हूं. NP च्या ऐवजी तुम्ही काही पण घेऊ शकता, TP, LP, YU, IJ, UU, एनीथिंग, व्हाटएवर यू वांट. ठीक है, इट्स अप टू यू. NP डॉट array, oh sorry, वन कॉमा 2 कॉमा 3. आता हा काय आहे, एक, पण मग तुम्हाला दिसताना ही काय दिसेल, लिस्ट आहे. बट जेव्हा आपण NP डॉट array केलं, दिस इज युअर प्रिंट A. काय हा तुमचा अरे, बट कधी कन्फ्युज काय व्हाल तुम्ही. 1 2 3, काय फरक दिसतोय रे. भारी क्वेश्चन बनेल ना जर मी फक्त आउटपुट लिहिलं. व्हॉट इज इट्स डेटा टाइप, कळलं का. बरोबर का. यश, मी फक्त आउटपुट लिहिताना मी एवढंच लिहेल 1 2 3, हा करेक्ट, आणि ब्रॅकेट मध्ये. आणि एखादी नौका असेल तर तो ब्रॅकेट बघून काय सांगेल याला, लिस्ट. बट लिस्ट कशी दिसते, सेपरेटेड बाय कॉमाज. जर तुम्ही लिस्ट नीट अभ्यास केला असेल तर लिस्टचा, समजलं का बकळा मॅडम. चलो, अभी अगर इस क्या झालं, अगर मैंने इसका टाइप चेक किया तो क्या आएगा टाइप, ND array आता है. क्या ND, इसमें N क्या है वो बताता हूं, रुको जरा. और अगर मैंने इसका टाइप चेक किया तो क्या आएगा, लिस्ट. करेक्ट, ठीक है. चलो, अभी ये जो है, चलो अभी मैं एक दूसरा लेता हूं, B इक्वल्स टू NP डॉट array. इसमें मैंने लिया 1 2 3, कॉमा देके मैंने लिया 1 2 3, सॉरी 4 5 6, कुछ तो गलत हुआ. ओके, प्रिंट B काय है, इट्स अ मैट्रिक्स. ठीक है, इसको हम कहते हैं वन डायमेंशनल एरे. ठीक है, इसको हम कहते हैं 2 डायमेंशनल एरे. समजलं का, विच इज अ मॅट्रिक्स, विच इज अ मॅट्रायसिस. बरोबर का. मॅट्रायसिस नसेल माहित कोणाला तर, अरे फक्त मॅट्रायसिस याला म्हणतात हे तर माहित आहे ना. बस मग त्याच्यावर दिल्ली जिंकू आपण. चलो, समजलं. हा कुठला डायमेन्शन झाला, 2D. म्हणजे काय, फर्स्ट डायमेन्शन इज युअर X या फिर Y, whatsoever. 2D is your X and Y. Then what would be 3D? X, Y, Z, which is your image, 3D image. बरोबर ना, बाहेर येते बाहेर. ठीक आहे, कसं लिहिणार आता, चला तुम्ही सांगा. 3D हे ना थोडं.
असं लिहिलं, थांबा. सिक्स 7 ठीक आहे. थांबा 2 मिनिटं. प्रिंट जास्त काय झालं रे हे, नाही रे काहीतरी चुकतंय. थांब 1 मिनिट. अरे बरोबर, सांगतो लगेच नका जाऊ इकडे. कळलं? हे इमेजेस साठी राहतं, बट इट इज नॉट युज्ड, कारण की आपण डायरेक्ट फ्लॅटन वापरतो. ते ॲडव्हान्स नमपाय मध्ये बघूयात आपण फ्लॅटन काय असतं. हे तुम्हाला लागतं डीप लर्निंग मध्ये. डीप लर्निंग मध्ये कधी, जेव्हा एखादी इमेज ही अशा कॉम्बिनेशन मध्ये असते, ठीक आहे, नमपायच्या वेक्टर्स मध्ये किंवा एन डायमेन्शन्स मध्ये असते, तेव्हा त्याला आपल्याला फ्लॅटन वापरून आपल्या त्या इमेजला कन्वर्ट करायचं असतं 1D मध्ये. तेव्हा कुठे आपल्या AI मॉडेलला ती समजते, किंवा NN आर्किटेक्चरला. म्हणजे एखादी इमेज आपल्याला नाही का, इट्स अ कॅट ऑर अ डॉग, ती इमेज पहिले आपल्या मॉडेलला समजून घ्यावं लागेल की इमेज काय आहे. पहिले इमेज कुठलं कॉन्फिग, अशा तुम्ही बघितलं असेल नंबर्स असतात 33x44 वगैरे वगैरे असे, ठीक आहे. तर ते आपल्याला पहिले कन्वर्ट करायला लागतं 1D मध्ये, त्यासाठी नमपाय लागतं. दाखवतो पुढे. चलो, समजलं एवढं? कोणाला काय डाऊट? 1D 2D 3D कळालं ना? 1D 2D इज नथिंग बट युअर रोज इनटू कॉलम्स, करेक्ट. 3D काय? X Y Z, मोस्टली यूज फॉर इमेज. RGB इमेज पण असते एक कुठली तरी, आय एम नॉट शुअर अबाउट इट, बट बघू. हे जे मी म्हणतो ना, आय एम नॉट शुअर, हे म्हणजे खूप ॲडव्हान्स गोष्टी आहे. म्हणजे कुठे ना कुठे वाचले असतील, ते तुम्हाला काहीच लागणार नाही. ते फक्त मला असं क्लिक होऊन जातं की हाँ ऐसे कुछ तो पढ़ा था, तो आप भी ये चीज़ अभी डेवलप करो. कुछ भी आपको लिंक्डइन पे दिखे, ठीक है, पढ़ते रहो. ठीक आहे, सपोज तुम्ही आज नमपाय शिकले, ठीक आहे, नमपायच्या बाबतीत किती, नमपायवरती किती लोकांचे काही ब्लॉग्स आहेत, करेक्ट. जसं मी त्या दिवशी मी डॉकर शिकवत होतो, मी त्यांना, मी लगेच म्हटलं यार खूप दिवस झाले आई डेंट डू एनीथिंग अबाउट डॉकर, सो मैंने डॉकर का करके देखा. मैंने भी वहाँ पे क्वेश्चन रेज किया कि आपने क्या किया है, मैंने क्या डिफिकल्टी फेस की डॉक्टर, मैंने क्या पढ़ा. वैसे ही बहुत जो लोग होते जो लिंक्डइन चांगलं वापरतात, ठीक आहे, त्यांना सवय राहते असे पोस्ट करायची, ठीक आहे. तर तुम्ही नंपावरती जाऊन बघा, अशानेच तुम्हाला कळेल. जसं मला त्या आरबीजी इमेजचं कळलं होतं की ही पण इमेज नंपाय थ्रूच कन्वर्ट होते, काहीतरी असं आहे. आय डोंट रिमेंबर, चला चेकच करू. व्हॉट इज RGB इमेज? हां करेक्ट, ची इज बरोबर 3 प्रायमरी कलर्स मध्ये. काय आहे? हा, असं काहीतरी इमेज आहे यार, कळलं का? RGB असं वाचलं होतं मी. सो अशा गोष्टी क्लिक होतात कधी कधी, तुम्हाला एवढं विचारत नाही पण समजलं. मग इकडे बसा ना. हा खरंच उठा, तुम्ही 8:30 ला करायचा म्हणताय क्लास. आम्ही पण होतो बाहेरच. राहता कुठे तुम्ही? राहता कुठे? इथेच राहता ना? आम्ही किती लांबून येतो. सॉरी. चलो ठीक आहे. नाव आता तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर मिळेल की का आपण ॲरे वापरतो
and why not list? Because lists are slow, not no vectorized operation, not memory efficient. लिस्ट आर स्लो हे तर कळेल. वेक्टराइज ऑपरेशन काय, नॉट मेमरी एफिशियंट, ते मी सांगतो. चलो पहिले तर आपण वेक्टराइज ऑपरेशन बघून घेऊ. ठीक आहे. ओ. चलो मला एक सांगा, सपोज ही एक लिस्ट आहे. A इक्वल्स टू 1 2 3, B इक्वल्स टू 2 2, करेक्ट. आणि मी आता केलं A प्लस बी, काय आलं? ठीक आहे, आता तुम्ही असल्या गोष्टी स्किप करू शकता. सी मध्ये स्टोअर करा, मग प्रिंट सी करा. काय झालं रे? ठीक आहे, कळलं. लेकिन नंपाई में ऐसा नहीं होता. ठीक आहे, चलो बनाव. 1D अरे बनवून द्या मला. काय? NP. हा हा. हम्म. चला दुसरा तेजस. हा हा, डोळे बंद करून सांग. 2 2 3 करू. चलो ठीक आहे, झालं. आता मी करतो A प्लस बी. काय झालं? Addition. This proves that NumPy array gives you vectorized operation. काय? लिस्ट काय करते? वेक्टराइज ऑपरेशन देते का? नाही. सो NumPy gives you vectorized operation. वेक्टराइज्ड ऑपरेशन म्हणजे काय? वेक्टर्स कभी पडे हो, समजून घ्या. आता हे मला अशी हाऊस येते जास्त बोलायची, बट काही गरज नाही. वेक्टराइज्ड ऑपरेशन कळले ना, म्हणजे एलिमेंट वाइज ऍडिशन होते. काय? समझे? क्लियर? क्लियर एज दैट? गुड. मूविंग अहेड. हाँ, यहाँ पे कॉन्केटिनेशन होता है, लिख लो. हियर कॉन्कॅटिनेशन कशामध्ये? लिस्ट मध्ये. कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय? आणि ॲरे मध्ये काय होतं? वेक्टराइज्ड ऑपरेशन्स होतात. ऍडिशन नका करू. ठीक है, ऑनलाइन समझ रहे हो? Yes, sir. चलो आगे बढ़ते हैं. अभी हम पढ़ते हैं एट्रीब्यूट्स ऑफ एन एरे. इसमें से मैं पहला एक एग्जांपल यहीं से उठा लेता हूँ. अभी एट्रीब्यूट्स, मैं पहले तो इसको पहले प्रिंट कर लेता हूँ. प्रिंट या, ठीक है. अभी एट्रीब्यूट्स मतलब क्या? अभी इसके ऊपर हम थोड़े काम करेंगे. कैसे? ARR डॉट शेप. ये क्या बताएगा? 2/3. क्यों? कितने रोज है? 1 2. कितने कॉलम्स है? 1 2 3. सो शेप गिव्स यू रोज इनटू कॉलम्स. समझे? डिफिकल्टी, डाउट कुछ इसमें? गुड. चलो
इसमें मैं लिखता हूं ARR डॉट साइज. काय याने काय दिलं 6. काय दिलं साईज टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स. ठीक है, समझ लो. नेक्स्ट मैं देता हूं ARR डॉट शेप हो गया ना एंड डिम. दिस गिव्स यू द डायमेन्शन. काय राहिलं अजून इतकंच शिकवलं तुम्हाला. कसं डी टाईप हे काय देतं बघा. डी टाईप इंट 64 gives you the data type. समझे. और कुछ रह गया क्या देख लेते. नहीं चारों आ गए बराबर. हे 4 पार्ट पाहिजे. ठीक आहे, समजलं कोण काय देतं. होतं ना लिहिलेलं पहिले. अभी डी टाइप इंट 64 मतलब क्या. पहले तो एरे में ना आप सिंगल डेटा टाइप भी रख सकते हो. सिंगल डेटा टाइप मतलब क्या. एक तो नंबर है तो नंबर ही, अगर इंटीजर है तो इंटीजर ही. ठीक है, अगर फ्लोट है तो फ्लोट ही. अगर मैंने गलती से यहाँ पे ऐसा छोड़ो पहले 6 रहने दो. इसका हम यहाँ पे थोड़ा डी टाइप को आराम से पढ़ते हैं. इंट 64 आया करेक्ट. अभी मैं चेंज करता हूं इसको .2 4.5 8.9. ठीक है, और इसको मैं क्या कर रहा हूं प्रिंट ARR. सॉरी, अभी मैंने इसका क्या चेक किया डेटा टाइप. लेकिन डेटा टाइप ऑफ व्हाट डिफरेंस है. कंफ्यूज मत हो. आप टाइप से इस वेरिएबल का डेटा टाइप निकालोगे, लेकिन डी टाइप से नंपाई एरे के अंदर जो है उसका डेटा टाइप. ठीक है, तो क्या ARR2 डॉट डी टाइप क्या है भाई फ्लोट 64. अभी मैं करता हूं ARR3 इक्वल्स टू NP डॉट एरे, जिसमें कि मैंने किया A F T J. तो मैंने इसका अगर ARR2 3 डॉट डी टाइप चेक किया तो क्या आएगा स्ट्रिंग. लेकिन ये ऐसा लिखे आता है. ठीक है, नंपाई में समझ लो. ओके, जैसे मैंने अभी आपको बोला कि इफ आई चेंज दिस डेट, एक नंपाई एरे में सिर्फ सिंगल टाइप ऑफ डेटा टाइप ही आप चेंज कर सकते हो, रख सकते हो. करेक्ट. मैंने अगर यहाँ पे ए डाला तो क्या होएगा, एरर आएगा क्या फिर. ठीक है, उसका अगर डेटा टाइप चेक किया तो वो खुद को स्ट्रिंग समझ बैठेगा. ठीक है, इफ यू कीप एनी वन लाइक चेंज, इफ देयर इज अ सिंगल डेटा टाइप एंड यू चेंज एनी वन एलिमेंट, तो वो पूरे इसको क्या समझ लेगा, एक स्ट्रिंग समझ लेगा. ठीक आहे, समजलं. आता मेमरी ऑप्टिमायझेशन तुम्ही सांगा. चला वागायचं लास्टला पण स्ट्रिंग टाकलं म्हणून स्ट्रिंग बोलतायत का. माझ्या शब्दांकडे लक्ष का देत नाही. कुठल्या पण एलिमेंट वरती जर त्याच्यामध्ये एक जरी स्ट्रिंग आला किंवा दुसरा डेटा टाइप आला तर तो काय सॉरी स्ट्रिंग आला तर तो काय पकडेल स्ट्रिंग. स्ट्रिंग मध्ये इंटिजर असेल तर म्हणजे पूर्ण स्ट्रिंग असेल
आणि कधी एक एलिमेंट बघा कुठला झालाय, अच्छा जर युनिट त्यामध्ये आलं तर तो त्याला डिटेक्ट करतो. पण इकडे बघा, पण म्हणजे इकडे बघा, त्याच्याने क्लिअर होत. इधर हुआ क्या, इट्स फॉर द नंबर्स. ठीक है, चलो मेमोरी ऑप्टिमाइजेशन आप बोलो. Memory optimization means how much memory occupied by an array, our array. करेक्ट. तर ते आपण हे पण करू शकतो. हे जे फ्लोट 64 इंट 64 हे काय, ती आपण मेमरी ते आपल्या array ने तेवढी मेमरी ऑक्युपाईड केलेली आहे. करेक्ट. एक सेकंड, इसको हटा के याद आता. तुझं पण सांगायचं ना. चलो, सगळ्यांना कळलं डी टाईप. इंट तर सगळ्यांना कळले. 64 काय, 64 म्हणजे पर एलिमेंट 8 बाइट ऑफ स्पेस यूज केली आहे. किती, मतलब 1 ने किती बाइट घेतली आहे, 8. 2 ने किती घेतली आहे, 8. 3 ने किती घेतली आहे, 8. ठीक है, तो पर एलिमेंट ने 8 बाइट्स ऑफ स्पेस यूज की है. तो हमें क्या करना है, वो जो 8 बाइट ऑफ स्पेस है उसको कम करना है. कधी कधी काय होतं की आपण फिट करताना वी नीड टू रिड्यूस द साइज एज वेल. मॉडेल मध्ये फिट करताना आपल्याला एखाद्या कॉलमची सपोज साइज कमी करावी लागली तर ती कशी करणार. ठीक है, तो इसमें ऐसा करते हो, कैसे, ARR डॉट, हाँ पुढे काय, हा असं कसं ARR डॉट आयटम साईज अरे विसरलात. डायरेक्ट त्याच्यामध्ये आपण सर्च करायचं ना, इंटिजर टाकून आपल्याला जी साईज लागते ती व्हॅल्यू टाकायची. म्हणजे आपल्याला जर इंट लागत असेल तर इंट वगैरे किंवा कसं मग विसरले, सिंटॅक्स लिहिलाच नव्हता ना. ब्रॅकेट मध्ये डायरेक्ट साईज टाका इंटिजर वगैरे. असं काय म्हणजे आयटम साईज हा हा हा. आता याच्यामध्ये प्रिंट नॉट कोलॅबल काय येईल. आता 2 आठवडे झाले असतील शिकून. सिंटॅक्सच लिहिला नाही का तुम्ही त्याचा. प्रिंट array dot item size. प्रिंट array dot item size ब्रॅकेट आहे की हा. int 32 असं काही येईल का, हा का असं काही येईल. किती डेटा टाइप मला फक्त याचा चेंज करायचा आहे.
पुढे डेटा टाईप चेंज करायचं ना सर. हो वरती ॲरे आहे ना तो दिलेला. हा असं काही येईल का? नाही sir. वरती ॲरे दिलेला आहे ना तो हम्म, ॲरे, हम्म. त्याच्या पुढे देतो ब्रॅकेट, याच्यामध्ये कॉमा देऊन डी टाईप इक्वल्स टू np डॉट हम्म. इन 32 झालं प्रिंट ए डॉट आयटम साईज. आलं झाली स्पेस. हा प्रिंट डॉट ॲरे डॉट आयटम साईज. हे नंतर सांगतो. हे कळलं का काय केलं? काय केलं? बाय डिफॉल्ट किती होती? किती झाली आता? एक सेकंड. 32. हे आयटम साईज माहिती आहे काय करतं? हे आयटम साईज तुमच्या पर एलिमेंटने किती बाईट ऑफ स्पेस यूज केली ते सांगतं. काय सांगतं? नोटबुक कुठे आहे रे? लिह. कळलं का काय केलं मी? चेंज केलं. इनिशियलाइज करताना सांगून दिलं की तू 32 बाईट्स आहे बाबा, ठीक आहे. आणि नंतर आयटम साईजने चेक केलं की बरोबर झाले का. इंट 32 म्हणजे इंट 32 मतलब किती बाईट्स ऑफ स्पेस? इंट 32 इक्वल्स टू 4 बाइट पर एलिमेंट. और इंट 64 मतलब 8 बाइट पर एलिमेंट. समझे? आता विसरायला नको बर का. गौरी तुम्ही नव्हत्या ना या लेक्चर्सला? मग का बरं नाही आलं? कारण द्या फक्त. उगाच नोटबुक नाही सांगत मी. ठीक है चलो आगे. अभी थोड़े मैट्रिसेस देखते हैं हम लोग, ठीक है. अरे ये मैं मुद्दाम करत होतो न कन्फ्यूज करायला. ओढून ओढून मेमरी ऑप्टिमायझेशन नीट करा सांगितलं होतं, केलं नाही तुम्ही. चलो थोड़ा मैट्रिसेस पढ़ते हैं. तो सबसे पहले आती है मैट्रिसेस जिसे हम कहते हैं np डॉट झिरोज. ही मॅट्रिक्स काय करते? 2/3 म्हणजे काय? 2 रोज और 3 कॉलम्स की मैट्रिक्स बनाती है डायरेक्ट, ठीक है. समजलं? np डॉट वन्स ही काय करते? 3.3 म्हणजे काय? पण त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय राहील? 1 आहे म्हणून 1 का? चला आता सांगा बरं. हा डायगोनल एलिमेंट 1 1 राहते. गुड.
अब बोलो. चलो इथे इथे मस्त गोष्ट आहे, सांगा. रेंज फंक्शन आठवतं का, फॉर लूप मध्ये यूज केला का? काय आहे त्याचं, लिहून दिलं तुम्ही. स्टार्ट, स्टार्ट स्टॉप स्किप. स्टॉप, स्टॉप स्किप म्हणून पाठ करून दिलं होतं डोक्यात. मग आता कुठून स्टार्ट करायचं, स्टॉप कुठे करायचं, 10 ला. पण 10 ला घेतो का? नाही. मग इथे मी काय लिहायचो, n minus 1. आणि स्किप कितीनी, 2. म्हणजे काय येईल, 0 1 2 3 4 5 6 7 8. मग 10 ला गेला असता, पण तो घेत नाही, 9 ला आला, म्हणून इथेच एंड झाला. कळलं का रेंज म्हणजे काय, समजे? ये क्या है, एनालिटिक्स मध्ये नाहीये. 0 पासून कुठे, 0.5, 0.25, 5, 0.75, 1. अरे इडियट्स, समझे क्या, इवनली स्पेस्ड नंबर्स. अभी इंटरेस्टिंग है. random.rand जो मॉड्यूल है वो क्या करता है, 3x3 रोज इंटू कॉलम्स के टोटल, उसमें रैंडम नंबर्स जनरेट करके देता है. दिस इज वेरी इंपॉर्टेंट. ये देखो, समझे? और एक आता है random.randit. हाँ, उसका भी मैं वो याद. हे काय दिलं याने, कोण सांगेल, कोण एक्सप्लेन करेल? चला साक्षी. random.randit काय झालं इथे बघून सांगा. बरोबर. टेक युअर टाइम, पण सांगा, डोकं लावायचं. चालेल, तुम्हाला थोडी हिंट देतो. आता सांगा. स्वरांजली. रॅन्डम इंटिजर घेतले. वन टू फाईव्ह. 1 टू चेंज केलं ना, इथे पहिले 10 होतं, तर मग 1 बघा, 1 5 3 9 या रेंज मधले आले. पण मग जेव्हा मी 5 केलं 1,5, मग काय 1 to 5 मध्ये आले. बरं वाटतंय ना आता पूर्ण, लक्ष द्या मॅडम. ठीक आहे, हे कशासाठी यूज होतं बघा, मॉडल इनिशियलायझेशन, सिम्युलेशंस अँड रैंडम सैम्पलिंग, इस चीज के लिए यूज होता है वो. ठीक आहे. मला एक सांगा आता, थोडी एक गोष्ट बघू. एफ इक्वल, समजलं का ते, मग पुढे जायचं. 1 2 3 4 5 ही काय एक लिस्ट. याच्यामध्ये मी केलं, सॉरी एफ होतो ना, F3. तर काय येईल, इंडेक्सिंग करतोय मी. इंडेक्सिंग किती लोकांना नाही माहिती, नाही माहिती. ठीक आहे, इंडेक्सिंग म्हणजे काय, लिस्ट आहे हे कळलं का. हा, इंडेक्सिंग म्हणजे काय, यांना नंबर्स देणं. ठीक आहे, पण ती नंबरिंग कशी होते, पहिला नंबर असतो 0, म्हणजे यांचा ऍड्रेस थोडक्यात. 2 3 4, कळलं. याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. ठीक आहे. दुसरी असते नेगेटिव्ह इंडेक्सिंग. नेगेटिव्ह इंडेक्सिंग कुठून सुरू होते, मागून 5 पासून सुरू होईल. तर ती कशी राहते, -5 -4 -3 -2 -1. कळलं का.
तेजस, ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? निगेटिव्ह इंडेक्सिंग. कळलं? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग. ठीक है, इथून शुरू झाली तर नेगेटिव, अगर यहाँ से शुरू हुई तो पॉजिटिव, लेकिन उसमें कंडीशन क्या? स्टार्ट्स विथ 0 और यहाँ पे -1 डायरेक्ट. ठीक है, चलो जर ती बघायची असेल तर कसं करता? इकडे लक्ष द्या. हा, हे बघ, जर f आणि डायरेक्ट ब्रॅकेट मध्ये 3, आता मी 3 टाकलाय म्हणजे कुठला नंबर येईल रे तेजस? पॉझिटिव्ह इंडेक्सिंग मधला कुठला येईल मग 3 टाकलाय तर? 4 येईल ना. 4th पोझिशनला कोण आहे मग? सॉरी, तिसरा नंबर आणलाय, 3rd पोझिशनला कोण आहे? मग काय आलं पाहिजे? आलं का बरोबर 4? ते जर मी चेंज केलं 2 केलं, का बरं? 2 ला कोण होता? 3 होता, करेक्ट. ते जर मी -1 केलं तर काय येईल? 5 येईल. ठीक आहे, हे झालं आपलं कशामध्ये? लिस्ट मध्ये. आता इंडेक्स याच्यामध्ये बघा, हा कुठला ॲरे तुमचा? 1D ॲरे. जर चेक करायचं असेल तर कसे चेक कराल? हा, डी टाईपने का? डी टाईप काय करतात? डेटा टाईप देतं, एनडीम. गुड. प्रिंट ARR 0, तर म्हणजे काय? काय आलं रे? हा, काय आलं? ARR 0 10. आता 1 हे 4. थांबते, सांग तेजस काय येईल? चल, स्टार्ट काय होतं? मी सांगितलं होतं ना, स्टार्ट एंड स्किप. तर काय येईल? ट्वेंटी 0 1 2 3 4. पण मग 50 घेतो का? आणि स्किप काय आहे? काहीच नाही. म्हणजे मग काय येईल व्हॅल्यू? आन्सर काय येईल ते सांग मला. क्या बात आहे, समजलं तुला इंडेक्सिंग स्लाइसिंग? याला आपण काय म्हणतो? स्लाइसिंग म्हणतो. काय? स्लाइसिंग इज कटिंग युअर ॲरे, जसं तुम्हाला पाहिजे तसं. आणि इंडेक्सिंग काय? पोझिशनिंग युअर ॲरे. ठीक आहे, समजलं का? चला, अब मजा आएगा. आता याचं आन्सर 2 कसं आलं? स्वरांजली सांगा. तुम्ही केलेत लेक्चर्स, चलो पटकन. कसं? नीट. हा, 0 म्हणजे फर्स्ट रो, बरोबर. करेक्ट. तिथे पण लक्ष दिलं नाही, इथे पण लक्ष देणार नाही, होणार नाही. उगाच मग कोर्स करून काहीच होणार नाही. तुम्ही केलंय ना हे लेक्चर्स पहिले डेटा अनालिटिक्स मध्ये, मग तेव्हा ते एकदम शांततेत, एवढं आपण किती 3 ते 4 लेक्चर लागले फक्त नंपायला. अर्धा तास घातला याच्यावर मी आरामात शिकवत. तुमच्याकडनं नाही अशी अपेक्षा. चला, आता ही मॅट्रिक्स अशी प्रिंट होईल, करेक्ट? अरे फक्त याला खाली लिहिलंय मी, बाकी काही नाही. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 ही अशीच प्रिंट होईल ना. ठीक आहे, जर मी प्रिंट मॅट्रिक्स केलं 1 2 3 4 5 6, आपलं त्याचं काय म्हणणं आहे? स्लाइसिंग करून काय इंडेक्स काय करायचं? मला 0 आणि 1 पाहिजे. तर मग 0 म्हणजे काय? 0th रो. तर याच्यात 0th रो कुठली आहे? ही जी आहे ही 0 रो आहे. नंबरिंग पण 0 पासून होते पायथन मध्ये. सो 0 and 1, तर म्हणजे काय? पहिली कुठली? 0, तर ही. आणि इथे काय? 1. 1 काय? कॉलम. सो 1 4 ही झाली तुमची 0th कॉलम. 2 5 ही झाली तुमची फर्स्ट कॉलम. मग इंटरसेक्ट कुठे होतोय? 2 ला, म्हणून काय आला आन्सर?
समजे? कळलं का? ठीक आहे. तसंच आता एक दुसरी गोष्ट. आता हे काय? हे सांगा चला. हा? हे रिव्हर्स नाही अजून. हा ठीक आहे चल. बट झिरो रो पूर्ण स्किप केली. दोन्ही रोज आणि फर्स्ट वन. दोन गोष्टी पूर्ण गेल्या. करेक्ट? दोन गोष्टी गेल्यात ना पूर्ण? कुठल्या कुठल्या? झिरोथ अँड सेकंड रो, सॉरी झिरोथ अँड सेकंड कॉलम पूर्ण गेली. मग उरलं काय? 2 and 5. 2, 5 येऊन गेलं. असं थोडी ना प्रिंट होणार आहे. असंच होईल ना प्रिंट 1D असेल तर. अरे 1D असं प्रिंट होतं का? असं होतं ना. हा पण समजलं पण ते लॉजिक फक्त समजलं. सेकंड लॉजिक काय? त्याच्यात काय लॉजिक? तो सिंटॅक्स आहे तसा. जर तुम्हाला दोन गोष्टी स्किप करायच्या असल्या तर एक गोष्ट सोडून बाकी सगळं स्किप करा. त्यातली एक गोष्ट म्हणजे काय? फर्स्ट कॉलम. कारण की ह्या बाजूला आपण काय लिहितो? कॉलम. म्हणजे ही कॉलम तुम्ही सोडा, बाकी सगळं स्किप करा. समजलं? सर एक क्वेश्चन. ठीक आहे, आपण रो पण यांनी प्रिंट करताना सर रो मध्ये केलंय, कॉलम मध्ये नाही आता मी तेच सांगतोय तुम्हाला की आपण, मला एक सांगा, हा 1D ॲरे आपण बनवलाय. np डॉट ॲरे असे क्वेश्चन. हा 1D ॲरे आपण बनवलाय. ठीक आहे. आता हा जोपर्यंत मी याला दुसरा कुठला सेकंड डायमेन्शन देत नाही तोपर्यंत त्याला एक प्लेन टेक्स्टच समजेल ना, लिस्ट सारखं. इट वुड गेट प्रिंटेड ॲज अ लिस्ट. बरोबर ना? समजलं ना? आता जर मी याला प्रिंट केलं, हे बघा, करेक्ट आडवं आलं. पण हे आपण असं इथं व्हर्टिकल वगैरे थोडी टाकतो. ही कॉलम नाहीच आहे आता. इट्स अन 1D ॲरे. गुड. चलो मूविंग अहेड. arr.np.array हा सिंगल डायमेन्शनल ॲरे. ठीक आहे. डेटा फिल्टरिंग वगैरे आपण याच्यात बघितलं असेल. ठीक आहे. म्हणजेच काय? ARR25 म्हणजे काय? 25च्या पुढचे प्रिंट. कोणते कोणते? फॉल्स फॉल्स. कुठला आहे? ट्रू ट्रू ट्रू. ठीक आहे. चलो गुड. आणि आता ARR डॉट, याच्यात डिफरन्स बघा काय. थांबा इथे नाही करत. काय आले? डायरेक्ट नंबर्स आले. कळलं का? ठीक आहे. गुड. अजून काय राहिलं? ठीक आहे, बाकी उद्या बघू, हरकत नाही. स्टार्ट रायटिंग युअर अटेंडन्स क्विक अँड आय लीव फॉर द डे. अजून बरंच राहिलं. उद्या बघू. तरी फाईल शेअर करता. बघा np डॉट रँडम वापरलं होतं. रँडम तिथं आपण ब्रॅकेटमध्ये 2 घेतलं होतं. रो आणि कॉलम साठी घेतलं होतं. हो, तिकडे रो कॉलम ते म्हणजे कसं आपण पहिल्यामध्ये रेंज कॉमा देऊन नेक्स्ट मध्ये रो अँड कॉलम. किती रोज आणि किती कॉलमचं पाहिजे. आपण ते तिकडे रेंज मध्ये हे घेतो ना, स्टार्ट एन आणि स्किप. स्किपने किती करायचं. तर इथं आपण हे घेतो ना, हो, इथे रोज अँड कॉलम घेतो. करेक्ट. मला काय माहिती. मी तर सकाळी 8:30 ते 9:30. मला पण कुठून येणार होतं, तरी मी रेडी आहे 8:30 ते 9:30 वाजता. आतरच सकाळी येणं म्हणजे मला सिंहगड रोडवर यावं लागतं. ते एवढं तर फ्लायओव्हर क्रॉस करायला मला पाऊण तास लागतो.
चला झालं ऑनलाईन. वेट लेट मी टेक युअर अटेंडन्स देन यू कॅन लिव्ह. झालं का? हा एक मिनिट ऑनलाईनचं लिहून घ्या खाली असं ऑनलाईन करून. दीपांशू, महेंद्र, ओमकार, साजिद आणि हे बंद करून द्या. दीपांशु, महेंद्र, ओमकार and Shaju. Okay, yes, you can leave.